तर आजच्या 59 रोटरीच्या चार्टर डे साठी सेलिब्रिटी येत आहे, त्यांचं जोरात टाळ्यांनी स्वागत करावं. आज द्यायचं कसं आहे तुम्हाला? नाही नाही, काही गरज नाहीये. सेलिब्रिटी ते त्यांची चाल बघा, चाल. माईक द्यायचं का जोला आवाजात बोलणार? आता सेलिब्रिटी तर आलंय, पण त्यांनी सांगितलंय माझी ओळख मीच करणार, कोणी करायची नाही. मी नाना पुंजे, माझं चिकनचं शॉप आहे ते नेटिवली नाक्यावर. मी अंडी सुद्धा ठेवतो, व्हेजिटेरियन, अनफर्टिलाइज. म्हणून लोक मला नाना पुंजे कोंबडीवाला देखील म्हणतात. हो हो हो. तुम्ही नुकतीच आपली कोणती फॅशन शो शिकायची, कोणतं सौंदर्य स्पर्धा, त्यांनी सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. ओके, तर त्या स्पर्धेमध्ये काय, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का तुम्ही? त्याचं असं झालं की एक पुरुषांची सौंदर्य स्पर्धा जाहीर झाली. ते आमचे चिकन विक्रेते संघाचे जे सभासद आहेत ते मला म्हणाले, तू एवढा हँडसम आहेस, बरोबर आहे, मस्क्युलर आहेस, बरोबर आहे, बुद्धिमान आहेस, बरोबर आहे, तूच का नाही भाग घेत? शेवटी त्या कोंबडी विक्रेते संघाने माझी परस्पर एंट्री देऊनच टाकली आणि सक्तीने मला त्या कॉन्टेस्ट मध्ये पाठवलं. जशी फेमिना इंडिया ही स्पर्धा असते, तशी ही पुरुषांची मस्क्युलिना इंडिया ही स्पर्धा होती. वाटतंय तुमच्याकडे नक्की वाटतंय की मी तुम्हाला सगळ्यांना जोरात टाळ्या जाऊ द्या. मग या स्पर्धेमध्ये ही परीक्षा घेतली कशी, त्याबद्दल काही सांगाल का जरा? त्यात तुमची फिगर बघितली जाते, अरे बापरे, तुमचे दंतपंक्ती बघितली जाते, मजबूत आहे का नाही, अरे बापरे, तुमची बुद्धिमत्ता बघितली जाते, तुमची चाल बघितली जाते आणि नंतर शेवटी काही प्रश्नही विचारले जातात. त्यात तुमची बुद्धी, आकलन शक्ती, आत्मविश्वास आणि सामान्य ज्ञान याची ही परीक्षा होते. ओके. मग या स्पर्धेत होतं कोण पण? माझ्या बरोबर अमेरिकन, जमैकन, जर्मन, बोस्नियन अरे बापरे. आणि जपानी असे 5 इतर कंटेस्टंट होते. फक्त जपानी आणि मी हे दोघंच एशियामधून होतो. ओके. पण जपान्याची अक्कल कमी पडली. अरे बापरे, अहो, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी म्हणजे वेगळं आणि सौंदर्य स्पर्धा वेगळी ना. बरोबर बरोबर बरोबर, एकदम बरोबर. बरं, तुमची आता मी ती चाल बघितलं, जो तुम्ही वॉक करत आलात, ती पाहून परीक्षेत खुशच झाले असतील, आय थिंक सो. हो ना. जेव्हा माझं नाव अनाऊन्स झालं तेव्हा मी रॅम्प वॉक करत पुढे आलो. ओके, आता रॅम्प वॉक बघा. खूपच डौलदार टाळ्या वाजवू द्या डौलदार वॉक साठी. जजेस एकदम थक्क झाले. ओके. माझी डौलदारच्या चाल बघून त्यांनी तोंडात बोट घातली. फक्त स्वतःचीच नव्हे तर बाजूची अरे बापरे, एवढी? नाही, घातली असेल, डौलदारच होता. ओके, विजेता पदाचा क्राऊन, आता आपण सगळे म्हणतो जेव्हा आपण ब्युटी कॉन्टेस्ट पाहतो तेव्हा आता क्राऊन दिला जातो आणि तो क्राऊन तुम्हाला मिळालेला आहे. तर मग त्या क्राऊन घातल्यावरती तुमची रिॲक्शन काय होती? त्याच्या आधी मला काही प्रश्न पण विचारले त्यांनी. काय विचारलं बरं तुम्हाला? त्यांनी
आता हे प्रश्न जे विचारतात त्यांनी मला विचारलं, काय रे बाबा, आम्ही तुम्हाला जर क्राऊन दिला तर तू काय करशील? हम्म. तर मी ताडकन उत्तर दिलं की शोषितांचं दुःख दूर करेन ओके. आणि अनाथ मुलांसाठी फंड गोळा करेन. ही मॉडेल आन्सर्स आहेत, बरोबर. कुठल्याही सौंदर्य स्पर्धेच्या गाईड मध्ये मिळतात. हम्म. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा मुलाखती होतात त्यात देखील हीच उत्तर द्यायची असतात. तुम्हाला प्रियांका चोपडाने काहीतरी उत्तर देण्याचं गाईडलाईन तुम्ही ते घेतली होती. नंतर काही शेवटी जी मार्मिक प्रश्न विचारले हा जातात हा हा त्याच्यात तुम्ही कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने चुकीची उत्तर द्यायची.
सकाळीच्या वेळी हिची दुखे पाठ बिछाण्यात पडल्या जांभई विराट सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ बिछाण्यात पडल्या जांभई विराट हिची एक इच्छा रोज चहा मी करावा मरण धाड देवा का मरण धाड देवा सदा मैत्रिणींचा गोळ गप्पा आणि काणे पर्स घेऊन हौसेने मार्केटिंगला जाणे सदा मैत्रिणींचा गोळ गप्पा आणि खाणे पर्स घेऊन मार्केटिंगला जाणे हिची एक इच्छा रोज बाळ मी पावा मरण धाड देवा का मरण धाड देवा तिच्या बोलण्याने घरची मोलकरीण पळाली स्वयंपाकी गेला पाळी माझ्यावर आली तिच्या बोलण्याने घरची मोलकरीण पळाली स्वयंपाकी गेला पाळी माझ्यावर आली हिची एक इच्छा हाती झाडू मी धरावा मरण धाड देवा का मरण धाड देवा काल तिने पूजा केली अहो काल तिने पूजा केली अंगणी वडाची माझी कैद निश्चित झाली साता जन्मा It is due to artificial intelligence. There are total 5 generations of computer till now. We have seen how Charles Babbage had invented a huge desktop. But today we have the technology in our palm at our fingertip. Starting from this huge desktop, now we have reached till the height. Now this AI works on the principle of algorithms and flowcharts. All the data is being organized in this and it helps in working in a better way. Let me introduce the 2 types of AI to all of you. First is narrow or weak AI, including Siri, Alexa, Google Assistants, and second is general or strong AI, which includes the high level AI which can do all the intellectual tasks